तर सिंचन घोटाळ्यामध्ये इतके पुरावे देऊनही ज्यांचे काही झालेले नाही, तसंच अजित पवार यांना धनंजय मुंडे यांनाही वाचवायचं आहे, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. कोर्टामध्ये जावं लागणार आहे, त्याशिवाय त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य कळलं नाही, असंही विधान त्यांनी केलंय. तर आरोपींचं समर्थन का केलं जातंय, असा सवाल धनंजय देशमुख यांनी विचारलाय. बसले होते त्या मीटिंगला, तर अजित पवार, सुनील तटकरे ज्यांनी सिंचन घोटाळा केला, प्रफुल्ल पटेल ज्यांनी एव्हिएशन घोटाळा केला, एवढे घोटाळे होऊन चार्जशीट होऊन सुद्धा घोटाळे बंद करण्यात आले. कारण त्यांना खात्री आहे की भाजप काहीच कारवाई करणार नाही. जोपर्यंत आपल्याबरोबर भाजप आहे, यंत्रणा सगळ्या आपल्या ताब्यात आहेत, कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही ही त्यांना खात्री आहे. म्हणूनच त्यांनी जो स्टान्स घेतला आहे तो अतिशय योग्यच स्टॅन्स आहे की आपण आपल्यावर काही कारवाई झाली नाही, मग आपण धनंजय मुंडेंवर पण होऊ देऊ नये. ते हा जो स्टान्स आहे याच्यावरनं आता जोपर्यंत यांना कोर्टाचा तडाखा मिळणार नाही तोपर्यंत हे कुठलीही ॲक्शन घेत नाही आहेत असं आता स्पष्ट झालेलं आहे. मग आता माझा असा प्रश्न आहे, माझं कुटुंबीय, माझे भाऊ आणि माझं गाव, म्हणजे आम्ही कशात दोषी आहेत? तुम्ही खून करायलात, तुम्ही आम्हाला भीती दाखवायलात, तुम्ही आम्हाला दडपणाखाली आणायलात, तुम्ही आम्हाला धमक्या द्यायलात. आम्ही ते वेळोवेळी सांगितलंय आम्हाला काय धमकी दिली, कुठं कोण आलं, कोण काय करायलंय, याचं पण उत्तर देणं मला अपेक्षित आहे. आमचा काय दोष आहे? आमच्या गावाचा काय दोष आहे? आम्हाला का धमकवलं चाललंय? आम्हाला का लोकांना असं दाखवून दिलेत आरोपीचं समर्थन करणारे की आम्ही आरोपीचे समर्थन करणारे आहोत? ते स्टेटस ठेवतायत, ते चुकीच्या पद्धतीनं फेसबुकला म्हणजे कमेंट करतायत. यावर कोणी हे का नाही बोलत?